जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतीये. नक्कीच हो इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. फलंदाज बॅक टू द डगआउट. ढोल डोलतय वाऱ्याव बाय माझी ढोल डोलतय वाऱ्याव. इस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. यस, डायरेक्टली पाठवलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे मात्र षटकार. अशी दर्याची गोड कसा आहे तर ब्रदर्स केक शॉप भावेश शेलार यांचा केक खाऊन आमचा गोड झालेला आहे आवाज. आणि निश्चित रूपानं एकदा भेट द्या केक शॉपला. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल विवेक शेलारवर करारी प्रहार तर आधी केला होता. आता जेलच्या भूमिकेमध्ये जायचं होतं. फटका तिथून मात्र बसतोय. विकेटचं बदल होईल. या वेळेला परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. चेंडू संपले. 4 धावा संख्या 2 गड्यांच्या मोबदल्या 7 या अंकावर. प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केल्यात या खेळाडूनं. एक षटकार जो पाहायला मिळाला सर, अगदी डोळ्याचं पारणं फिरेल इतकं जबरदस्त षटकार. इतका चांगला स्ट्रोक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय शॉट फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. काय होईल तिथे थोडंसं एक प्लेयर आहे आणि आम्हाला दिसण्याकरिता अडथळा. पण चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे मात्र चौकार. 4. षटक
पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचली 16-16 या अंकावर. धन्यवाद. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16-16 या अंकावर धाव फलक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आणि निश्चित रूपानं 16 विवेक शेलारच्या गोलंदाजीवर मग भोईरगाव टीम सही कौतुक करावं लागेल. हो तो क्षेत्र हेरतायत, त्या क्षेत्रातून ट्रॅव्हल करतायत. या चेंडूला चेंडू सर्व बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून गेलाय. पहिल्या चेंडूवर करारी प्रहार चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. करिता कैलास भाऊ याच पुंडास गावचे शिवसेनेचा शाखा प्रमुख आदरणीय कैलास भाऊ शेलार यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक परेश करिता असणाऱ्या व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावत संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21-21 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. आणि सातत्यानं आयवा जेल करिता ही सातत्याने पारितोषिक लावणारे व्यक्तिमत्व आहे आदरणीय कैलास भाऊ शेलार. पुंडासचे व्यक्तिमत्व गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल यशा उद्ध्वस्त करणारा चेंडू. हो की तेरी दांडी गुल, मेरा बॉलर है पॉवरफुल. दांडी 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 गुल. आम्ही सातत्याने आल्यावर पाहतो. मग आमचे सेवक ठाकरे असतील जो सकाळी लवकर येतो आणि संध्याकाळी लेट जातो आयोजनामध्ये. जबरदस्त अशी मेहनत. संपूर्ण आमच्या कॅमेरामॅनला मदत करतायत, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मदत करतायत, संपूर्ण सीमारेषण करतायत बाउंड्री लाईनचं. सेवक ठाकरे, मेहनत का दुसरा नाम सेवक ठाकरे. चेंडू संपले. 2 धावसंख्या आहे. आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. याही वेळेला विकेटचं पतन. चेंडू संपले आतापर्यंत 3 धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि चेंडू संपलेत तरी किती तर 3 चेंडू आपण पाहू शकता. पहिला चेंडू चौकार, तदनंतर वाईड आणि आता मात्र एक डायरेक्टली यष्ट्या उद्ध्वस्त आणि आता मात्र झेल 5च्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ विनंती असेल की आपण याच्या बाबतीत सहकार्य करा आणि समोर असणारा भोईरगाव संघ
आपणास विनंती करतोय की वेळेचं बंधन फक्त गोलंदाजांसाठी नाही आहे, तर आपल्यासाठी सुद्धा असणार आहे. ओळखलं वाईट जाऊ शकतोय आणि वाईट नंतर एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 22. सातत्याने आधीची पानं जर आपण पालटली खालिंगकरांची, तर वाईट नंतर काहीतरी एक वेगळा इतिहास पाहायला मिळाला आहे. या वाईट नंतर 2 चेंडू 2 विकेट होते. आताही वाईट पडताना पाहायला मिळालाय, पण इतिहास बदलला गेलाय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. या वेळेला सीमारेषे पलीकडे सेवाग ठाकरेच्या हातामध्ये आयवा कॅच, षटकार 6. तिथे मात्र विकेटचं पतन फलंदाज पाहत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, आणि चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 धावसंख्या आहे ती म्हणजे 28-28. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चलो गेम स्पीडअप करायचंय मित्रांनो. मी वारंवार पुकार तुम्हाला देतोय. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार होत असताना नॉनस्ट्रायकरच्या फलंदाज कदाचित सेट होत असावा, किंवा आपण पाहू शकताय नक्कीच निर्धाव फेक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल का या चेंडूवर. डेफिनेटली, आणि तीच पाहायला इथून मात्र मिळते. डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळलं आहे. मी म्हटलं ना की हे गरजेचं होतं. विकेट गेल्यानंतर कुठेतरी थोडंसं प्रेशर येणारा बॅटरवर पाहायला मिळतं. मग निर्धाव फेक पाहायला मिळेल का, आणि डेफिनेटली ती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-28. आतापर्यंत आम्ही 3दा या स्कोर पोहोचवलाय. धावसंख्या 28-28 या अंकावर. आणि डेफिनेटली विचारणं गरजेचं आहे बॅटरला, कारण मनामध्ये त्यांच्या एकच असतं की आम्हाला जास्तीत जास्त धावा कन्वर्ट करायच्या आहेत, आणि त्या अनुषंगाने ते खेळी करत असतात. डेफिनेटली आपण विचारू शकता, आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोचवू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 28-28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. प्रशांतला आणलं गेलं. आता मात्र षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता प्रशांतवर जिम्मेदारी सोपवत आहेत. हाच तो गोलंदाज आहे ज्यांनी हे 4 षटकांचं हे सत्र आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतं. 4 षटकांचं हे सत्र आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल उडवला गेलाय. झेलला आहे संधी. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. रोज दिवाळी नसते तसं सेवाग रोज ऐवा झेल नसतो. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नक्कीच न अडकता संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने पाहायला मिळतं. त्याचं श्रेय आम्ही जरूर देऊ आमचे विकी केणे, ज्यांनी आम्हाला वायफाय अगदी अल्प दरा फ्री
फ्रीमध्ये ज्यांनी आम्हाला वायफाय सुविधा पोहोचवली आहे. तुम्हाला या विभागामध्ये वायफाय हवा असेल, फास्ट नेट हवा असेल तर विकी केणे यांच्याशी आपण संपर्क साधा. कारण जिथून स्टार्टिंग झाली आहे मॅचला तिथून न अडकता संपूर्ण चांगलं वायफाय नेटवर्क ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. नक्कीच हो इथे मात्र प्रशांत निर्धाव फेक डॉट बॉल. यस गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल एकच धाव मिळेल, जशी काही मिळणार नाहीये. पुनश्च एकदा आपण पाहताय सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 29-29. गोलंदाज तयार प्रशांत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव फेक, जबरदस्त गोलंदाजी. अगदी पहिलं षटक बघितलं तर 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि आता डायरेक्टली हे तिसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च करून दिली या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल. हो चांगला स्ट्रोक, स्वतःला झुकून दिलं या चेंडूवर, सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र आलाय षटकार 6. वाटलं चॅलेंज मैदानावर समालोचनासाठी पोहोचलोय की काय, कारण त्या ट्रॉफीला आय थिंक 25 इयर्स कंप्लीट झाले आणि तेव्हा हे गीत चॅलेंजच्या मैदानावर आपल्याला ऐकायला मिळालं. निश्चित रूपानं झर्नी टुर्नामेंट आपण पाहिली प्रतिभा विलासची, जी क्वालिफाय आणि इथे जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 7 दिवस आम्ही त्या स्पर्धेकरिता जोडलो गेलो. नक्कीच चेंडू संपलेत आत्तापर्यंत 5 धावसंख्या आहे ती म्हणजे 35-35. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. धाव बाद करण्याची संधी होती, बाल बच गए आणि चेंडू संपलेत आतापर्यंत 18. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35. मी सातत्याने म्हणतो विद्यार्थी उपस्थित झाले असतील तर 35 हा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आकडा आहे, कारण 35% काठावर पास. आदित्य शेलार हेही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या स्टेज व्हॉलेंटियर म्हणून भूमिका बजावत आहेत. आदित्य वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 3 संपले, धावसंख्या 35. अंतिम 1 षटकाचा खेळ शेष होऊयात. कोणाला आणलं जाईल एक संधी डिक जॉकीला देऊयात आणि परतूयात सामन्यामध्ये. चेंडू आलाय तसा डायरेक्टली पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायला मिळाला इथे मदत चौकार. 4. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 39-39 या अंकावर. गोलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय
ऋतिक. येस, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ऋतिकचं स्वागत केलं गेलं चौकारानं. धावसंख्या 39 या अंकावर. 39. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. झेल होतं ड्रॉप. रनआउटची संधी पाहायला मिळतीये. नो प्लस अतिरिक्त उंची धारण इथे मात्र केली गेली आणि नो प्लस धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. एक ना पंच. नो प्लस डबल म्हणजे टोटल 3 धावा इथून मात्र मिळतील. धावसंख्या 3 धावेच्या वरतीने जाऊन पोहोचतील ती म्हणजे 32. नेक्स्ट बॉल. फ्री हिटचा चेंडू. 42. यस, गुणलेखक एक्झॅक्टली आकडा आमच्यापर्यंत पोहोचवायचा. नेक्स्ट बॉल. आपण इथून मात्र पाहताय सिंगलच मिळेल. नो रनचा इशारा. कारण माहिती आहे फ्री हिटवर रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद होऊ शकतो आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. नेक्स्ट बॉल. हो बैठक. जबरदस्त बैठक. आतापर्यंत मी तरी पाहिलेली एकदम पॉवरफुल बैठक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. षटकार आणि धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली आहे 49 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. नेक्स्ट बॉल. आता मात्र झेलला संधी. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. इस विकेटचं बदन आणि चेंडू संपले. आतापर्यंत 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. आपण पाहताय ब्रॉकल मध्ये चेंडू डिलिव्हर केलाय. डिलिव्हर करण्याचा प्रयत्न कदाचित असावा. कॅप्टन सुद्धा पोहोचेल आणि कॅप्टनची फेक आपल्याला अतिशय योग्य पाहायला मिळते. 1 रन शॉट. पंचांचा इशारा म्हणजे एकच धाव इथे मात्र मिळेल आणि धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचेल ती म्हणजे 50. वैयक्तिक नव्हे पण सांघिक स्वरूपात अर्धशतक धावफलकावर जोडलं गेलाय. आपण पाहू शकताय चेंडू संपलेत आतापर्यंत. आमच्या गुणलेखक मित्र 5. धावसंख्या 50. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो डॉट बॉल. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 50. विजयाकरिता 51 धावांचं आव्हान समोर ठेवले. 51 धावांचं आव्हान पार होईल का
ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील एक लेजेंड आवाज अर्थातच निवळे सर. वेलकम अप्पा निवळे सर. हरकत नाही हरकत. दरम्यान 51 धावांचं आव्हान ठेवलं ते सरस्वती. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला वायफाय इथे फ्री सेवा प्राप्त झाली आणि त्यांचा आमच्या वतीने सन्मान होतोय, तर मी विकी भोयर यांना विनंती करतोय केनेंचं स्वागत होते, सन्मान केला जातोय. आमचे ज्येष्ठ सन्मान होतोय, वेळात वेळ काढून आम्हाला इथे सगळ्या सुविधा पुरवल्यात आणि सदैव आमच्या पाठीशी राहतात. याबद्दल जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत. विकी धन्यवाद. असंच सहकार्याची अपेक्षा ठेवत जाल अशी आशा करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. भोरगाव संघाने फक्त 51 धावांचं आव्हान ठेवले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा केल्या त्या 50. 51 धावांचं आव्हान ठेवले. कशा पद्धतीने जिंकतं ते पाहायला मिळेल. तो मात्र सरस्वती खालिंग संघ. तर माझ्या मित्राने मात्र सुंदर त्याच्याकडे सुद्धा, कारण एक थोडंसं माझं वैयक्तिक मत असं सांगतो, तुम्ही सुद्धा दोघे चांगले एक समालोचक आहात या भिवंडी असोसिएशनमध्ये. मला वेळ नसल्यामुळे मी भिवंडी असोसिएशनमध्ये माझं नाव नोंदवू शकलो नाही आणि मला नोंदवायचं नाही, मला वेळही नाही आहे. परंतु जिथे जिथे वेळ मिळेल तिथे मी वेळ काढून स्वतःहून जातो आणि तिथे एक स्वतःची जी उणीव आहे ती भागवून घेतो. मी त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करेन. मला इथं तुम्ही समालोचन करण्याची संधी दिलीत, कारण या गावावर माझा खूप प्रेम आहे. बऱ्याच स्पर्धा मी यांच्या पूर्ण पार पाडलेल्या आहेत आणि अशाच पार पाडल्या जातील इथून पुढे. दरम्यान आता पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. पंच आपलं जागा घेत आहेत. दोन्ही पंच आहेत ते राजन सर आणि गणेश पाटील सर. हे दोन्ही पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सातत्याने हे पंचांची भूमिका पाळत असताना कुठल्याही प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर थकाव जाणवत नाही. तर मी तुम्हाला थोडंसं विवरण देतो. पहिल्या षटकाच्या समाप्ती धाव झाल्या होत्या फक्त 16, पण त्यामध्ये 2 गडी बाद झाले होते. पहिलं षटक आलं होते ते विवेकने त्या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना एक षटकार आणि एक चौकार अशी भूमिका पार पडली होती ती मात्र बोरगाव संघाने. दुसऱ्या षटकात यतीशने टाकलं, त्यामध्ये 12 धावा देत 3 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. आणि तिसरं षटक टाकलं होतं ते प्रशांत याने, त्याने 7 धावा देत 1 गडी बाद केला. आणि चौथं षटक टाकलं होतं ते ऋतिक आणि त्याने 15 धावा देत एकूण धावसंख्या उभारली गेली ती 50. या धावसंख्येवर त्यांचे गडी आत्तापर्यंत बाद झालेत ते मात्र 6 गडी बाद असताना 50 धावा उभे गेले. तर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र सरस्वती खालिंग संघाला. कशा पद्धतीने करतो ते पाहायला मग सलामीची जोडी मात्र मैदानात उतरले. शुभम आणि यतीश बघूया काय करतात. मागच्या सामन्यामध्ये मात्र सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. शुभम डावखोर फलंदाज आणि गोलंदाज मात्र तयार आहे तो दुर्गेश. पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू काढण्यात मात्र यश मिळतंय. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न, कदाचित पॉईंट किंवा कव्हरमधून त्यांना बाहेर काढायचा होता, ढकलायचा होता, परंतु घडलं गेलं नाही. दरम्यान चेंडू निर्धाव निघाला आणि चेंडूची सांगता होत असताना पुन्हा चेंडू परतवला जातोय तो मात्र दुर्गेशकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र शुभम. सरस्वती खाली सगळं सलामीवीर आलेला. आता मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. लॉंग क्षेत्ररक्षकाच्या 6 धावा म्हणजे पंचांचे दोन्ही हात मात्र हवेत उंच जात आहेत आणि 6 धावांनी खातं उघडलं गेलं होतं. पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने मला वाटतं भोईर संघाने सुद्धा पहिल्याच चेंडूवर
पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर षटकार घेतला होता, मात्र यांनी दुसऱ्या चेंडूवर षटकार टेकून आपल्या संघाची जी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र वाखाणण्याजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश षटकातला पुढचा चेंडू, पासा पालनचा रनअप. आता मात्र सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय. 4 धावांसाठी एक वन बाउन्स जातोय, चौकार. आणि सलग 2 चेंडूवर मात्र चौकार आणि षटकार खेचून संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचवली जाते, ती मात्र 10 बिनबाद 10. आक्रमकता दिसते फलंदाजीमधली, ती दिसून आली. मात्र नक्कीच 3 चेंडू मात्र या षटकातले संपलेत. 3 षटकाच्या संबंधित धावसंख्या ती फक्त मात्र 10 बिनबाद 10. 50 धावांचा पाठलाग करताना मात्र चांगली पुरेपूर धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. षटकामागे त्यांना सरासरी 12.5च्या गतीने खेळायचं आहे. षटकातला पुढचा चेंडू आता पुन्हा जाता आणि त्याच पद्धतीने चेंडू मारला जातोय. हा वाईडिश लॉंगन सीमारेषे बाहेर 4 धावा. पंचांचा पुन्हा एकदा हात चौकाराची दिशा दर्शवताना आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 14वर. सलग 3 चेंडू मात्र पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवरही चौकार. सलग 3 चेंडूवर एक आक्रमकता दाखवताना दिसतोय तो मात्र शुभम. आपल्या संघाला विजयाच्या समीपीस घेऊन जातोय का पाहायला मिळेल, कारण क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, त्याच्यावर कोणतेही भाकीत केलं जाऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. दुर्गेश षटकातला पुढचा चेंडू, हा पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खाली येतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या गड्याचं पतन होत आहे ते मात्र शुभमच्या रूपाने. शुभ बाद होऊन परतला आहे. नक्कीच मी कौतुक करेन ह्या खेळाडूला, कारण चांगली धावसंख्यावरून आपल्या संघाची जी अपेक्षित जी धावा होती ती मात्र उभारून मात्र तंबूत परतला आहे. आता बघूयात त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय. तो आलाय फलंदाज प्रशांत. मात्र इथे दरम्यान मात्र षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला कोणाला कर्णधार देतोय, कोणावर मदारदार देतोय, कोणावर जबाबदारी सोपवतो हे पाहायला मिळेल. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र सरस्वती खालिंग संघाला. त्यापैकी एकूण धावसंख्या उभारले गेले ते मात्र 14. क्षमा असावी. आणि हे षटकातला बहुधा हा शेवटचा चेंडू असावा आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते. 2 धावा घेतल्या, 2 धावांची संघाची धावसंख्या सोबत आणि षटक संपल्याची पंचांकडे खून होते. क्षमा असावी, मी आधीच पूर्वी बोलून गेलो होतो की एक षटक संपलं, परंतु नाही. दरम्यान मात्र 2 धावांची संघाची धावसंख्या सोडून सरकते ती मात्र 16. एक गडी बाद 16ची धावसंख्या आहे. सरासरी 12.5च्या गतीने खेळायचं होतं, त्या मात्र ती सरासरी ओलांडून मात्र पुढे जाताना दिसतोय तो सरस्वती खालिंग संघ. बघूया दुसऱ्या षटकासाठी कर्णधार कोणावर जबाबदारी सोपवतोय. पहिल्या षटकात मात्र खरपूस समाचार घेतला तो मात्र शुभमने. 2 चौकार आणि षटकार आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती ती 3 चेंडूवर ती मात्र 14. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळवत प्रशांतने आपलं खातं उघडलं गेलं. आता दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आले तो प्रतीक. क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेलं सर्व क्षेत्ररक्षण. पहिलं हे पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलमध्ये असलेले क्षेत्ररक्षक. दरम्यान प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि सामना करणारे तो मात्र यतीशला प्रथमच संधी मिळते. यतीश कशा पद्धतीने खेळते. शुभमने मात्र आपल्या संघाची धावसंख्या उभारताना खूप मोठी मदत केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. ते पुढे मात्र 16वर 1/16ची धावसंख्या पुढे नेऊन. दरम्यान मात्र तो 5व्या चेंडूवर झेलबाद झाला आणि त्याला परतावा लागला मात्र तंबूमध्ये. आता आलाय तो गोलंदाज प्रतीक. हा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू काढण्यात मारता यश मिळतंय. चेंडू पडल्यानंतर शूट झाला, पण पूर्ण तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला आणि
कारण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कारण पहिल्या षटकात सुद्धा पहिला चेंडू हा निर्धाव गेला होता आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव गेला आहे. मला वाटतं कदाचित हे सांघिक रूप असावं. त्या पद्धतीने कॅमेऱ्याखाली बसलेल्या प्रेक्षकांनी उठायचं आहे तिथून कृपा करून. आता मात्र बघूया, चेंडू मात्र आदळतोय तिथे. दरम्यान मात्र चेंडू त्यांच्या पॅडवर आदळला आणि दरम्यान मात्र त्यांना थोडीशी इजा झाली आहे. हाही चेंडू दरम्यान निर्धाव गेला आहे. कॅमेऱ्याच्या खाली जे बसले त्यांनी कृपा करून थोडं बाजूला बसायचं आहे. आयोजकाकडून आम्हाला वारंवार सूचना करण्यात आल्या. बघा, जर त्यांना जर जास्त इजा असेल तर नमस्कार सुनील डोंगरे साहेब, आम्ही तुमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे आलो आहे. धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा जर खेळाडूला इजा झाली असेल तर कृपा करून त्याला रिटायर्ड हट करा आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजाला पाठवून खेळ सुरू करायचा आहे. आणि नसेल तर उत्तम आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव केला, दुसरा चेंडू देखील निर्धाव केला आहे. या षटकात थोडंसं जखडून ठेवलं ते मात्र प्रतीकने जखडून ठेवलं ते यतीशला. भिवंडी टेनिस क्रिकेट यांच्याकडून लाईव्ह आम्हाला जे दाखवण्यात येते त्यांचं जेवढं कौतुक करावं थोडंच आहे. या पंचक्रोशीत या भिवंडी तालुक्यामध्ये उत्तम असं प्रेक्षेपण सादर करताना आणि ती संधी प्राप्त झाली ती मात्र खालिंग या गावाला आपलं प्रेक्षेपण लाईव्ह करण्याचं. आणि त्यासाठी लागणारा वायफाय आम्हाला जो प्राप्त झाला तो केनी साहेबांकडून प्राप्त झाला. दरम्यान पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. गोलंदाज आहे तो प्रतीक आणि सामना करणार आहे तो यतीश. सरस्वती खालिंग संघाकडून सलामीला आलेला पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू यष्ट्यांवर फेक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी त्याला पायचीत पकडलं आहे आणि आता मात्र गड्याचं पतन होतोय. सलग तिसऱ्या चेंडूवर मात्र हे यश मिळालं. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु तो पायावर आदळला. पंचांनी मात्र पायचीत हेरलं आणि ते अपील मात्र उचलून धरलं आणि बाद व्हावं लागलं. कमांड डीजे. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदर फिरकावला लॉंग लेग मध्ये जातोय.
4 धावांसाठी पंचांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते आणि संघाची धावसंख्या आता मात्र थोडी पुढे सरकताना दिसते, ती 21 वर. डीजे मास्टर गोलंदाज मात्र तेवढा चाणक आहे, त्याने मात्र पहिले 2 चेंडू निर्धाव काढल्यानंतर तिसरे चेंडू पायचीत पकडलं. चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव, पाचव्या चेंडूवर मात्र 4 धावा मिळाल्या. अशा पद्धतीने गोलंदाजीचे पृथक्करण आहे. या गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करतोय तो मात्र गोलंदाज प्रतीक. जखडून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय तो भोईरगाव संघाचा हा दुसरं षटक घेऊन आलाय तो. हो, सुंदर चेंडू ब्लॉक होल मधला चेंडू मात्र खोदून काढला आणि 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण केली जाते का पाहूया. दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. दोघे सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतात. दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण केल्यानंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते ते मात्र 23 वर. पहिलं षटक संपलं, धावा होते ते 1 बाद 16. दुसऱ्या षटकात मात्र धावा गेल्यात त्या 7 धावा देत मात्र गडी बाद झालाय तो 1. आता अजून 2 षटकं शेष आहेत. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 28 धावांची गरज आहे. म्हणजे सरासरी 14च्या गतीने खेळायचं आहे जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने खेळतात मात्र तिसऱ्या षटकासाठी भोरगावचा संघटक कोणावर मदार सोपवतोय, कोणावर जबाबदारी देतोय हे पाहायला मिळेल. तर मात्र रोहनकडे ती जबाबदारी सोपवली गेली आहे आणि ही जोडी मात्र मैदानात उपलब्ध आहे ती मात्र विवेक आणि प्रशांत. प्रशांत हा 4 धावांवर खेळतो. विवेकने आपलं खातं उघडलं आहे. विवेकसुद्धा 1 धाव्यावर खेळतोय. गोलंदाज आहे तो रोहन. दरम्यान तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येईल तो रोहन. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो विवेक ना. विवेक, रोहन. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सामना करण्यासाठी सज्ज. हा चेंडू आकडून टाकलेला चेंडूवर मात्र षटकार जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फटका. 6 धावा. 6 धाव्यांनी भर पडते संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या पुढे सरकले झटकन ती मात्र 29. षटकार हॅट्रिकसाठी एक सुवर्ण संधी आली आहे ती प्राप्त झाली आम्हाला संदीप माळी साहेबांकडून. धन्यवाद सर. 500 रुपये हॅट्रिक आपण जर केली तर सलग 3 षटकारावर 500 रुपयाचं रोख रक्कम दिली जाईल ते संदीप माळी साहेबांकडून. आणि आयवा कॅचसाठी सुद्धा आपल्याला सुवर्ण संधी आहे. आमचे मित्र सविंद्र गोरे यांनी 500 रुपयाची रोख रक्कम लावलेली आहे. कोण संधीचा फायदा घेतो ते पाहायचं आहे. थोडासा हा आपटून टाकलेला चेंडू तर चेंडू पडल्यानंतर तो उसळी घेतला आणि चेंडूला मात्र योग्य दिशा दिल्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलं 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली ती मात्र 23 वरून 29 वर. मात्र 28 धावा करायच्या होत्या 12 चेंडूमध्ये. आता मात्र 6 धावा कमी झाल्यावर 22 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. दरम्यान रोहन षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो मात्र विवेक. आता मात्र ढकललाय जातोय थर्ड मॅन मधून सरळ चेंडू सीमा पार. 4 धावा. 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली जाते ती मात्र 33. प्रत्येक चेंडू मग गणित बदलते. प्रत्येक चेंडूवर मात्र धावा कमी होत आहेत आणि सातत्याने मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळते ते सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाकडून. भोईर जिंकायचं असेल तर भोईरगाव संघाला मात्र चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु सांगता येत नाही कारण या क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नसतो. षटकातला पुढचा चेंडू
हा चेंडू सुंदर फटका बघूया आणि क्षेत्ररक्षक मात्र कोण झेल टिपतोय आणि झेल टिपलाय पुंडस गावचे. दरम्यान आमच्या पुंडस गावचे शिवसेना प्रमुख शाखा प्रमुख कैलास शेलार यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल आणि आपल्याला विनंती आहे आपण मंचवर विराजमान व्हायचं आहे. आपण ह्या आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं मानकरी ठरला आहेत. आपलं नाव सांगायचं आणि आपले पैसे नंतर घेऊन जायचं आहे. सविंद्र गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला ते 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. धावसंख्या झाली ती 39. आता मात्र दरम्यान षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू दिशा दिली गेली. पंचांचा नोची खूण आमच्यापर्यंत पोहोचली जाते आणि 4 धावा अशा एकूण 5 धावा या खात्यावर जमा झाल्या आहेत आणि 5 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते ते मात्र 44. मध्ये त्याला आपण लॉंग लेग म्हणतो त्या क्षेत्रात गेला आणि हे 4 धावांनी वसूल केलेत. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू आता आणि हा चेंडू सीमा पार षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या 50 या धावसंख्येवर पोहोचले. फक्त औपचारिकता शेष आहे. तिसऱ्या षटकातच खेळ संपतोय की काय असं वाटायला लागलंय. या षटकात मला वाटतं शेवटचा अजून चेंडू नाही. षटक एक चेंडू शेष आहे. एक चेंडू बॉल द्या पाठवून. हां बरोबर आणि दरम्यान मात्र एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. विजयी भव कोणाच्या पारड्यात जाते मात्र तिसऱ्या षटकातच सामना संपतोय की काय असं वाटायला लागलंय. त्या पद्धतीने मात्र गोलंदाजाला रोहनला मात्र इथे षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज येतो. आता ढकलला आणि एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने आपल्या संघाला विजयी भव केलंय ते मात्र सरस्वती खाली संघाने आणि पराभूत संघ झालाय तो मात्र भोईरगाव संघ. तर जाऊयात आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मंचावर उपस्थित आदरणीय संदीपजी माई साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान